भाजण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये कापलेला टोमॅटो, कापलेलं खोबरं, भाजलेलं खोबरं, त्यानंतर अद्रक, जिरे, लसूण, ही कलमी आहे, भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या, हे सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे मोळ आलेली मटकी, हे मग आपण जे वाटण केलं ते वाटण आहे, हळद, सावजी गरम मसाला, त्यानंतर काश्मीरी लाल मिर्च, धनिया पावडर, मोहरी, मीठ आणि हे आहे कसुरी मेथी। मी एक लहान साईजचा कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। आता आपण मोहरी घालूया पहिले, त्यानंतर हा वाटलेला मसाला आपण यामध्ये घालूया। आपण आता हळद घालूया, त्यानंतर लाल तिखट, धनिया पावडर, सावजी गरम मसाला, कसुरी मेथी, हा मसाला आपण छान असा भाजून घेऊया। आता आपण यामध्ये ही मोळ आलेली मटकी घालणार आहोत। आता आपण यात मीठ घालूया, पाणी घालूया। आता मी ही कुकरला झाकण लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण 2 शिट्ट्या याच्या होऊ देऊयात। ही मी मिसळ पावची थाली बनवलेली आहे, त्यामध्ये पाव आहेत, हा खमंग असा रस्सा आहे, त्यानंतर मटकीची उसळ, बटाट्याची भाजी आणि वरून मिसळ टाकलेली आहे, घट्ट दही आहे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हे लिंबू आहे। आता आपण यावर मस्त असा रस्सा टाकूया। जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।